हॅलो, हाय एव्हरीवन. कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एस-पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 6 लेसन नंबर 3 इन द वर्ड्स ऑफ नंबर पार्ट 2. तर या लेसन्समध्ये आपण पार्ट 1 मध्ये नॅचरल नंबर, होल नंबर आणि ॲडिशन्स अँड सबट्रॅक्शन्स ह्या गोष्टी पाहिलो. तर या पार्टमध्ये आपण इंटिजर्स आणि अपोजिट नंबर्स आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर्स यांची ओळख करून घेणार आहोत. चला तर पाहून घेऊया. तर येथे आपल्याला देण्यात आलेला आहे इंटिजर्स. तर इंटिजर म्हणजेच काय आपण येथे समजून घेऊया. तर ज्याच्यात सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात, सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि काय असतो झिरो सुद्धा इन्क्लुडेड असतो. काय असतो? झिरो सुद्धा इन्क्लुडेड असतो. त्यालाच येथे काय म्हणण्यात आलेलं आहे? इंटिजर्स म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय? सगळे अनकाउंटेबल निगेटिव्ह नंबर्स आणि सगळे अनकाउंटेबल पॉझिटिव्ह नंबर्स. चला तर हे झालं ट्रिकी फॉर्म. थोडंसं डिटेलमध्ये येथे आपण पाहून घेऊया. काय म्हणतोय पहा हा मुलगा? तर तो म्हणतोय, मी न्यूजपेपरमध्ये रीड केलंय की सियाचीनचं जे टेम्परेचर आहे, सियाचीन नावाचं एक सिटी आहे, त्याचं टेम्परेचर किती गेलेलं आहे? -40 झालेलं आहे, असं तो म्हणतोय. कशामुळे झालेलं आहे? तिथं काय होत आहे? स्नोफॉल होत आहे आणि हे 0 डिग्रीच्या इक्वल आहे का? असं तो येथे क्वेश्चन करतोय. तर ही मुलगी सुद्धा काय म्हणते पहा, तर मी काल अंकलच्या घरी गेलते आणि तिथं अंकलच्या कार पार्किंगमध्ये 2 फ्लोअर्स होते. ग्राउंड फ्लोअरच्या खालून म्हणजेच काय जमिनीच्या खाली अजून 2 फ्लोअर्स होते. त्याला अंडरग्राउंड म्हणतात आणि त्या 2 फ्लोअर्सना त्यांनी एलिव्हेटर म्हणजेच काय लिफ्टमध्ये असे नंबर्स दिलते त्यांनी. -2 आणि -1 असे नंबर्स दिले होते आणि याला काय म्हणतात -40, -2 म्हणजे काय? हे दोघं जण काय करत आहेत? क्वेश्चन विचारत आहेत. नंबरला मायनस साइन म्हणजे काय? या दोघांना इथे प्रश्न पडलेला आहे. चला तर पाहून घेऊया. इथे विचारण्यात आलेलं आहे 4 - 2 म्हटल्यावर काय येणार इथं? 2 येणार. का? कारण 4 हा बिग नंबर आहे आणि 2 हा स्मॉल नंबर आहे म्हणून यांना आपण मायनस करू शकतो. म्हणून इथे आला 2. पण 2 हा स्मॉल नंबर आहे आणि स्मॉल नंबरमधून कधीही बिग नंबर मायनस होत नाही. हे आपण आतापर्यंत शिकत आलो. पण यावर्षी आपण काय करणार आहोत? निगेटिव्ह नंबर शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? निगेटिव्ह नंबर शिकणार आहोत. चला तर पाहून घेऊया. तर येथे सांगण्यात आलेलं आहे पहा, हाच क्वेश्चन येथे सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेला आहे. 4 - 2 म्हणजे 2 हा होल नंबर झालेला आहे, असे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर येथे एक नंबर लाईन घेण्यात आलेला आहे. या नंबर लाईनवर हा नंबर लाईन कुठून स्टार्ट होतो? 0 पासून स्टार्ट होतो. कुठून स्टार्ट होतो? 0 पासून. 0च्या राइट साइडला, 0च्या राइट साइडला म्हणजेच कुठं? राइट साइडला आपल्याला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स दिसून येतात पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे अनकाउंटेबल असतात म्हणजे ज्यांना आपण काउंट करू शकत नाही. तर 0च्या लेफ्ट साइडला कुठे? लेफ्ट साइडला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. काय असतात? निगेटिव्ह म्हणजेच काय? -1, -2, -3, -4 आणि हे सुद्धा कसे असतात? अनकाउंटेबल असतात, ज्यांना आपण काउंट करू शकत नाही. म्हणजे त्याच्यावरून काय समजून आलं? 0च्या राइट साइडला पॉझिटिव्ह आणि 0च्या लेफ्ट साइडला आपल्याला निगेटिव्ह नंबर्स भेटणार आहेत. त्यांनाच येथे आपण काय म्हणतो? इंटिजर्स म्हणतो. काय म्हणतो? इंटिजर्स म्हणतो. तर येथे आपण निगेटिव्ह नंबर्सला मायनस साइन देतो. काय करतो? सगळ्यांना या निगेटिव्ह नंबर्सला काय असतात पहा? मायनस साइन असतात. तर पॉझिटिव्ह नंबर्सला प्लस हा साइन असतो किंवा नाही दिला तरी चालतो. पॉझिटिव्ह नंबर्सला साइन असतात किंवा नसतात. गरजेचं नसतं. नो नीड म्हणलेलं आहे. पॉझिटिव्ह नंबरला प्लस साइन नाही दिलं तरी चालेल किंवा प्लस साइन असला तरी तो पॉझिटिव्हच होणार आहे. पण निगेटिव्ह नंबर्सला कंपल्सरी मायनस साइन हा येथे असणारच आहे. तर तो सेकंड वन क्वेश्चन येथे आपण सॉल्व्ह करून घेऊया. आताच पाहिलं 2 हा स्मॉल नंबर आहे आणि त्याच्यातून आपल्याला 4 कट करायचा आहे. तर कसं कट करू शकतो? येथे आपण पुन्हा नंबर लाईन घेतलो. राइट साइडला सगळे पॉझिटिव्ह नंबर लिहिलो. लेफ्ट साइडला सगळे निगेटिव्ह नंबर्स लिहिलो.
तर आपल्याला काय करायचं आहे, 2 हा पॉझिटिव्ह नंबर आहे ना, मग पॉझिटिव्ह नंबर कुठे येणार? राईट साईडला येणार. कुठे येणार? तर इथं आला. इथून आपल्याला किती स्टेप्स काउंट करायचे आहेत? 4 स्टेप्स काउंट करायचे आहेत. चला तर काउंट करून घेऊया. 1, 2, 3, 4. तर आपल्याला काय भेटला आन्सर? -2. तर आन्सर काय आलं? -2. तर याच्यावरून आपल्याला काय समजून आलं? इंटिजर म्हणजे काय? इंटिजरमध्ये 0 असतो. इंटिजरमध्ये सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि इंटिजरमध्ये सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. त्यालाच येथे आपण इंटिजर म्हणतो. तर हेच पुन्हा मी जे सांगितले येथे सांगण्यात आलेलं आहे पहा. 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर असतो आणि 0च्या लेफ्ट साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. हेच इथं सांगण्यात आलेलं आहे आणि 0 पेक्षा सगळे बिग हे पॉझिटिव्ह नंबर्स असतात. 0 पेक्षा 1, 2, 3 राईट साईडचे सगळे नंबर्स काय असणार? बिग असणार आणि 0च्या जे लेफ्ट साईडचे आहेत सगळे नंबर 0 पेक्षा काय असणार आहेत? स्मॉल असणार आहेत. सगळे निगेटिव्ह नंबर हे 0 पेक्षा काय असणार आहेत? स्मॉल असणार आहेत आणि सगळे पॉझिटिव्ह नंबर हे 0 पेक्षा काय असणार आहेत? बिग असणार आहेत. तर याच्यावरून आपल्याला समजून आलं की इंटिजर्स म्हणजे काय? ज्याच्यात निगेटिव्ह नंबर्स, ज्याच्यात 0 येणार आणि ज्याच्यात पॉझिटिव्ह नंबर्स येणार त्यालाच येथे आपण इंटिजर्स असे म्हणतो. तर खाली सुद्धा आपल्याला पुन्हा सांगण्यात आलेलं आहे पहा. ऑन द नंबर लाईन अ नंबर इन द राईट साईड. राईट साईड म्हणजेच या साईडला म्हणजेच कुठं? पॉझिटिव्ह नंबर. हा ऑलवेज ग्रेटर असतो, ऑलवेज बिग असतो. कोणापेक्षा? लेफ्ट नंबरपेक्षा. कोणापेक्षा? लेफ्ट म्हणजेच इथं कोण आला? निगेटिव्ह नंबर आला. तर येथे पॉझिटिव्ह नंबर पासून निगेटिव्ह नंबर हा ऑलवेज काय असतो? स्मॉल असतो. तर येथे आपल्याला इंटिजरचं कंपॅरिझन करण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर हे विहीर आहे. काय आहे? वेल आहे. त्याला आपण मराठीत विहीर म्हणतो. तर नॉर्मल कंडिशनच्या वेळी नॉर्मली विहीर कितीला असतो? 0च्या लेव्हलला असतो. किती? 0च्या लेव्हलला असतो. पण मान्सूनमध्ये, मान्सून म्हणजेच काय? पावसाळ्यात या विहिरीचं लेव्हल कुठपर्यंत वाढतं? लेव्हल 2 पर्यंत वाढतं. कुठपर्यंत? आणि हा लेव्हल प्लसमध्ये आहे पहा. म्हणजेच काय? पॉझिटिव्हमध्ये आहे. कधी वाढणार? मान्सूनमध्ये, जेव्हा पाऊस पडतो. आणि हाच लेव्हल समरमध्ये, समरमध्ये म्हणजेच काय? उन्हाळ्यात. कितीपर्यंत येतो? -3 पर्यंत येतो. म्हणजेच काय? निगेटिव्हमध्ये येतो. तर याच्यावरून आपल्याला काय समजून आलं, की हा जो पॉझिटिव्ह 2 आहे, तो 0 पेक्षा आणि -3 पेक्षा काय आहे? बिग आहे. इथं सांगण्यात आलेलं आहे. पॉझिटिव्ह 2 इज ग्रेटर दॅन -3. 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन -1 आणि -1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन -2. तर येथे काय सांगण्यात आलेलं आहे? तर निगेटिव्ह नंबर्समध्ये म्हणजेच काय? अनकाउंटेबल असतात. -4, -3, -2, -1 हा झाले सगळे निगेटिव्ह नंबर. या निगेटिव्ह नंबरमध्ये सगळ्यात बिग नंबर असतो -1 आणि जेवढी संख्या मोठी त्याची व्हॅल्यू तेवढी कमी. म्हणजे सपोज इथं आपण घेऊया -100 आणि इथे घेऊया -1. तर या -100 मध्ये आणि या -1 मध्ये सगळ्यात बिग आहे -1. कारण जेवढी संख्या लहान तेवढी त्याची व्हॅल्यू जास्त आणि संख्या जेवढी मोठी तेवढी त्याची व्हॅल्यू काय होणार? कमी होणार. म्हणजेच याच्यावरून समजून आलं निगेटिव्ह नंबर कितीही मोठं घ्या तुम्ही आणि त्याच्यासमोर जर तुम्ही स्मॉल नंबर लिहिलात तर येथे -100 आहे आणि इथे -5453 आहे. तर बिगर झाला -100. तर याच्यावरून आपल्याला समजून आलं निगेटिव्ह नंबर्समध्ये जेवढं स्मॉलेस्ट नंबर असतं त्याची व्हॅल्यू जास्त असते आणि जेवढा नंबर बिग असतो तेवढी त्याची व्हॅल्यू येथे कमी असते. दॅट आफ्टर येथे आपल्याला अपोजिट नंबर देण्यात आलेला आहे. अपोजिट नंबर म्हणजेच काय? एक नंबर असतो पॉझिटिव्ह, एक नंबर असतो निगेटिव्ह. दोघांचे नंबर असतात सेम. आता इथं आपण -3 आणि +3 लिहून घेऊया. हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. या दोघांनाच येथे अपोजिट नंबर असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? अपोजिट नंबर म्हटलेला आहे. पहा इथे रॅबिट सुद्धा जम्प करत आहे 0 पासून
हा आला पॉझिटिव्ह 4 ला आणि हा 0 पासून आला, हा आला निगेटिव्ह 4 ला. तर येथे निगेटिव्ह 4 आणि पॉझिटिव्ह 4 हे झाले अपोजिट नंबर. त्याचप्रमाणे सेकंड एक्झाम्पल सुद्धा येथे आपल्याला दिलेलं आहे. आता रॅबिट काय करतोय, 3 पासून 0 वर येतोय, म्हणजेच हा आहे पॉझिटिव्ह 3 आणि हा रॅबिट निगेटिव्ह 3 पासून पुन्हा 0 वर येतोय. तर इथून आपण लिहून घेऊया निगेटिव्ह 3. तर हे दोन्ही झाले अपोजिट नंबर. काय झाले? अपोजिट नंबर. आणि या अपोजिट नंबरला जेव्हा आपण ॲडिशन करतो, तर ऑलवेज आपल्याला आन्सर भेटणार आहे 0. कारण दोन्ही नंबर सेम आहेत. पण एकटा आहे प्लसमध्ये आणि एकटा आहे मायनसमध्ये. म्हणजेच काय, एकटा आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह. आणि दोघांचं जेव्हा आपण ॲडिशन करतो, ऑलवेज वी गेट द आन्सर इज 0. तुम्ही पॉझिटिव्ह 4 घ्या किंवा निगेटिव्ह 4 घ्या, त्याचं सुद्धा आन्सर 0 येणार. कुठलाही नंबर घ्या, सेम नंबर असणं गरजेचं आहे आणि सायन्स डिफरंट असणं गरजेचं आहे. तिथं आपल्याला ऑलवेज आन्सर भेटणार आहे 0. हेच इथं सांगण्यात आलेलं आहे. पहा, इथं दाखवण्यात आलेलं आहे. निगेटिव्ह 3 प्लस पॉझिटिव्ह 3 इज इक्वल 0 और पॉझिटिव्ह 3 प्लस निगेटिव्ह 3 इज इक्वल 0. कधी तुम्ही अगोदर पॉझिटिव्ह घेतलात तरी चालेल आणि नंतरनं निगेटिव्ह जरी घेतलात तरी चालेल. आन्सर आपल्याला इथे 0च भेटणार आहे. तर हेच इथं सांगण्यात आलेलं आहे. नंबर लाईन्सवर अपोजिट नंबर्स हे सेम डिस्टन्सला असतात. काय असतात? सेम डिस्टन्सला असतात. कुठून? 0 पासून. पण ते कसे असतात? अपोजिट डायरेक्शनला असतात. पहा, 0 पासून हा 3 डिस्टन्सला आहे आणि इथून 0 पासून हा सुद्धा 3 डिस्टन्सला आहे. पण हा लेफ्ट साइडला आहे आणि हा राईट साइडला आहे. आणि दोघांचं जेव्हा आपण सम करतो, म्हणजेच काय, ॲडिशन करतो, तेव्हा आपल्याला आन्सर भेटणार आहे कंपल्सरी 0. अँड 0 डज नॉट हॅव अ अपोजिट नंबर. आणि 0ला अपोजिट नंबर नाही. 0 हा पॉझिटिव्ह पण नाहीये आणि निगेटिव्ह पण नाहीये. हा काय आहे? न्यूट्रल आहे. ना निगेटिव्ह आहे ना पॉझिटिव्ह आहे. मग 0ला कुठलाच अपोजिट नंबर नाहीये असं इथे सांगण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर येथे आपल्याला मॅथमॅटिकल डिस्कशन देण्यात आलेलं आहे. तर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे, एक डायग्राम देण्यात आलेला आहे. पहा, या डायग्राम मध्ये आपल्याला अमितचं शॉप वर दाखवण्यात आलेलं आहे. या साईडला, या स्टेअरवर अमितचं शॉप आहे. तर याचं जे शॉप आहे ते ग्राउंड लेवलच्या वर आहे आणि ग्राउंड लेवलच्या खाली सुद्धा काही पायऱ्या आहेत. म्हणजेच काय, जमिनीच्या खाली सुद्धा काही पायऱ्या आहेत आणि जमिनीच्या वर सुद्धा काही पायऱ्या आहेत. आणि त्या जमिनीच्या वरच्या पायऱ्यांवर काय आहे? अमितचं शॉप आहे, अमितचं दुकान आहे. चला तर या ग्राउंड लेवलला येथे 0 म्हणण्यात आलेलं आहे आणि ग्राउंड लेवलच्या खाली जे काही पायऱ्या आहेत त्यांना -1, -2, -3, -4, -5 असं देण्यात आलेलं आहे. तर ग्राउंड लेवलच्या वर जे काही पायऱ्या आहेत किंवा स्टेप्स आहेत त्यांना 1, 2, 3, 4, 5 म्हणजेच काय, पॉझिटिव्ह नंबर्स येथे देण्यात आलेले आहे. तर त्या रिलेटेड खाली काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत, तर ते समजून घेण्याचे इथे प्रयत्न करून घेऊया. तर फर्स्ट वन क्वेश्चन आहे, अमित वेंट अप 3 स्टेप फ्रॉम द ग्राउंड लेवल. तर अमित ग्राउंड लेवलला थांबला होता आणि तो 3 पायऱ्या वर गेला. 3 स्टेप म्हणजेच काय, 3 पायऱ्या वर गेला. कुठून? ग्राउंड लेवल पासून. ग्राउंड लेवल पासून काउंट करूया. 1, 2, 3. कुठं जाऊन पोहोचला तो? तर तो 3rd स्टेपवर जाऊन पोहोचला. तर इथे आपण लिहून घेऊया 3. तर सेकंड वन क्वेश्चन काय सांगण्यात आलेला आहे पहा. अमित केम डाऊन 2 स्टेप फ्रॉम द ग्राउंड लेवल. आता पुन्हा अमित ग्राउंड लेवलला आला आणि तो 2 स्टेप खाली आला, ग्राउंड लेवलच्या खाली आला. म्हणजेच काय, 2 पायऱ्या उतरू आपण. 1 and 2. कुठं जाऊन पोहोचला? -2च्या स्टेपला जाऊन पोहोचला. तर इथे आन्सर येईल -2. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन इथे विचारण्यात आलेला आहे. अमित वेंट अप 3 स्टेप फ्रॉम द ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवल पासून पुन्हा अमित 3 स्टेप वर गेला. 1, 2, 3 इथं जाऊन पोहोचला. पुन्हा काय केला पहा, देन वेंट बॅक अप 2 स्टेप. पुन्हा 2 पायऱ्या चढला तो. 1 and 2.
कुठं जाऊन पोहोचला तो? 5 नंबरवर जाऊन पोहोचला. पहिल्या 3 पायऱ्या चढल्या, मग पुन्हा 2 पायऱ्या त्यांनी चढल्या, तर इथे येईल आन्सर 5. 4th वन क्वेश्चन आहे, अमित वेंट डाउन 2 स्टेप फ्रॉम द ग्राउंड लेवल. आता अमित 2 स्टेप खाली आला, 1 and 2. कम बॅक डाउन 2 स्टेप. अजून 2 स्टेप खाली आला, 1 and 2. कुठं येऊन पोहोचला तो? -4 ला. तर येथे -4 लिहून घेऊया. अँड लास्ट वन क्वेश्चन आहे, अमित वेंट अप 2 स्टेप फ्रॉम द ग्राउंड लेवल. तर येथे पुन्हा ग्राउंड लेवल वरून तो 2 स्टेप वर गेला, म्हणजेच कुठं जाऊन पोहोचला? 2 कडे जाऊन पोहोचला. अँड केम डाउन 2 स्टेप अगेन. आणि 2 स्टेप पुन्हा खाली आला, म्हणजेच काय? 1 and 2. इथं 2 स्टेप खाली आला, तर पुन्हा कुठं येऊन पोहोचला तो? 0 ला येऊन पोहोचला. तर आन्सर येईल 0. दॅट आफ्टर येथे आपण पाहणार आहोत सम ऑफ होल नंबर्स. येथे पाहणार आहोत, तर येथे आपल्याला प्लस या साईनला काय म्हणलेलं आहे? पॉझिटिव्ह डिस्क म्हणलेलं आहे, आणि नेगेटिव्हच्या साईनला येथे नेगेटिव्ह डिस्क असं म्हटलेलं आहे. तर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे? सेमच नंबर असणार आहे. काय असणार आहे? सेमच नंबर असणार आहे, पण त्यांच्याकडे पॉझिटिव्ह डिस्क आणि नेगेटिव्ह डिस्क असेल तर काय येणार आहे? आन्सर त्यांचं 0 येणार आहे, असं येथे सांगण्यात आलेलं आहे. पहा, इथं घेतलेलं आहे +3 आणि इथं घेतलेलं आहे -3, आणि दोघांचं जेव्हा आपण ॲडिशन करतो तर मीन व्हॅल्यू काय येणार आहे? 0 येणार आहे. इथं सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे. पहा, निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर सेम नंबर्स असले आणि साइन डिफरंट राहिले तर ऑलवेज आन्सर 0 येणार आहे. तर येथे आपण सेम नंबर्स घेतलो त्यामुळे आन्सर आलं 0. पण खाली काही इंटिजर्स घेतलो, त्यांचे व्हॅल्यूज काय आहेत? डिफरंट आहेत. तर तेथे काय येतील आन्सर्स हे आपण पाहून घेऊया. तर येथे आपल्याला +4 नंबर्स आणि +3 नंबर्स दिलेले आहेत. पहा, +4 नंबर्स आहेत आणि +3 नंबर्स आहेत. इथं दोन्ही नंबर्सकडं सेम डिस्क आहे, म्हणजेच काय? दोघांकडे पॉझिटिव्हच आहेत, पॉझिटिव्ह डिस्क आहेत. जिथे दोन्ही नंबर्सकडे सेम साइन येणार तिथे काय होणार आहे? ॲडिशन होणार आहे. म्हणजेच काय? इथं सुद्धा पॉझिटिव्ह आला आणि इथं सुद्धा पॉझिटिव्ह आला, आणि जिथे दोघांकडे पण सेम साइन असणार आहेत तेथे होणार ॲडिशन. म्हणजेच काय? रूल्स काय भेटला आपल्याला? पॉझिटिव्ह प्लस पॉझिटिव्ह इज इक्वल ॲडिशन. म्हणजे ज्या नंबर्सकडं दोघांकडं पॉझिटिव्ह साइन असतात तेथे होणार ॲडिशन. तर येथे त्याच प्रकारे झालेलं आहे. पहा, +4 प्लस +3 टोटल झाले 7. तर आन्सर येणार +4 प्लस +3 इज इक्वल +7. त्याच प्रकारे येथे आपल्याला -3 आणि -2 येथे देण्यात आलेला आहे. पहा, -3 1 2 3 प्लस -2 1 2. साइन दोघांकडे सेम आहेत. दोघांकडे साइन सेम असलं तर ॲडिशनच होणार, पण जो साइन येणार आहे तो निगेटिव्ह येणार आहे. पहा, ॲडिशन तर होणारच आहे कारण दोघांचे साइन सेम. जिथं दोघांची साइन सेम असतात तिथं कंपल्सरी ॲडिशन येतं, पण साइन काय होणार आहे? तेच राहणार आहे. इथं दोघांकडे पॉझिटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्हच साइन आला आणि ॲडिशन झाला. इथं दोघांकडे निगेटिव्ह असल्यामुळे साइन निगेटिव्हच राहिला, पण येथे सुद्धा ॲडिशन झाला. त्याचप्रमाणे येथे पहा, येथे -3 आहे आणि येथे -2 आहे. दोघांना आपण घेतलो 3 + 2, हा झाला 5. पण साइन कुठला बसला? जे नंबर्सला दोन्ही नंबर्सला जे साइन होते तेच साइन या नंबरला येथे बसलेला आहे. म्हणजे याच्यावरून काय समजून आलं? निगेटिव्ह प्लस निगेटिव्ह इज इक्वल निगेटिव्ह. ॲडिशन जरी झालं तरी त्या नंबरचं साइन राहणार निगेटिव्ह. येथे असं सांगण्यात आलेलं आहे. आत्ताच पाठीमागे आपण सम्स पाहिलो, त्याच्यात दोघांची साइन काय होते? सेम होते. पहा, प्लस आणि प्लस होतं, किंवा मायनस आणि मायनस,
हे दोन्ही सेम साइन होते, त्यांचे ॲडिशन्स आपण येथे पाहिलो. तर येथे आपण डिफरंट साइन्सचे ॲडिशन्स येथे पाहणार आहोत. डिफरंट साइनचे ॲडिशन्स पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया. येथे आपल्याला +4 आणि -2 देण्यात आलेला आहे. पहा, +4 म्हणजेच काय? हा +4 प्लस -2 देण्यात आलेला आहे. काय देण्यात आलेला आहे? -2 देण्यात आलेला आहे. दोघांचे साइन्स काय आहेत? डिफरंट आहेत. सेम आहेत का मागच्यासारखे? जर सेम असलं असतं तर आपण ॲडिशन केलं असतं. पण दोघांचे साइन्स काय आहेत? डिफरंट आहेत. एकटा आहे पॉझिटिव्ह तर दुसरा आहे निगेटिव्ह. तर येथे होणार मायनस. काय होणार? मायनस. कसं मायनस होणार? पाहून घेऊया. 4 नंबर्स आहेत म्हणून पॉझिटिव्हचे 4 डिस्क, -2 नंबर्स आहेत म्हणून निगेटिव्हचे 2 डिस्क. हे 2 कट झाले तर पॉझिटिव्ह मधले सुद्धा 2 कट होणार. तर राहिले किती? पॉझिटिव्ह मधले 2 नंबर्स राहिले. तर येथे आन्सर येईल +2. तर अशा प्रकारे सुद्धा करू शकतो किंवा इथं आपण नंबर लाईन्स ड्रॉ करून इझी ट्रिक पण करू शकतो. 0 काढा, 1, 2, 3 आणि 4 लिहा आणि या साईडला -1 आणि -2 लिहा. पहा, बिग नंबर आहे 4 आणि या 4 मधून किती मायनस करायचं आहे आपल्याला? 2 मायनस करायचं आहे. कुठल्या साईडला जायचं आहे? लेफ्ट साईडला. जिथे मायनस नंबर येणार आहे त्या साईडला जायचं आहे. चला तर काउंट करून घेऊया. 1 and 2. किती कट करायचे आहेत? आपल्याला फक्त 2 कट करायचे आहेत म्हणून 2 कट केलं तर आन्सर काय आलं? 2. तर अशा प्रकारे आन्सर येईल +4 प्लस -2 इज इक्वल टू आणि हा 2 सुद्धा काय आहे? पॉझिटिव्ह, कारण 0च्या राइट साईडला हा नंबर आहे म्हणजेच हा होणार आहे पॉझिटिव्ह नंबर. दॅट आफ्टर येथे आपल्याला सेकंड क्वेश्चन देण्यात आलेला आहे. +3 प्लस -5. तर येथे +3 हा स्मॉल आहे. काय आहे? स्मॉल आहे. कोणापेक्षा? -5 पेक्षा. पहा, 5 हा बिग नंबर आहे, 3 हा स्मॉल नंबर आहे. साइन कुठलं तरी राहू द्या. नंबर कुठलं बिग आहे हे आपण इथे पाहणार आहोत. तर +3 मधून आपल्याला -5 काय करायचं आहे? कट करायचं आहे. चला तर आपण नंबर लाईन वरून सुद्धा सॉल्व्ह करून घेऊ शकतो किंवा या डिस्कवरून सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. पहिला डिस्कवरून समजून घेऊया, मग नंबर लाईन्स पाहून घेऊया. +3 देण्यात असल्यामुळे इथे +3 डिस्क देण्यात आलेला आहे. -5 असल्यामुळे इथे निगेटिव्हचे 5 डिस्क देण्यात आलेला आहे. तर येथे 3 पॉझिटिव्ह कट होणार आणि इथे 3 निगेटिव्ह कट होणार. राहिलं काय? 2. तर इथे आपण 2 लिहून घेऊया. तर आन्सर आला आणि कुठलं साइन आलं? कुठल्या डिस्कचं साइन आलं इथे? निगेटिव्ह डिस्कचं साइन आलं. तर इथे येणार 2. तर नंबर लाईन्स वरून तर खूपच इझी होईल. 0 लिहा, 1, 2, 3, 4, 5 लिहा. येथे -1, येथे -2, येथे -3, येथे -4 आणि येथे -5 लिहा. तर येथे आपल्याला -5 पासून +3 काउंट करायचे आहेत. काउंट करून घेऊया. 1, 2, 3. 3 काउंट केलं. पॉझिटिव्हकडे चाललो ना आपण. 3 काउंट केलं. आपल्याला भेटलं काय? -2. तर आन्सर येथे असं पण आपल्याला भेटू शकेल. तुम्ही नंबर लाईन्स वरून सुद्धा हे काढू शकता किंवा असे सुद्धा कट करू शकता. तर खाली आपल्याला काही रूल्स सांगण्यात आलेले आहेत. पहा, जेव्हा आपण इंटिजर्सला ॲड करतो, काय करतो? इंटिजर्सला ॲड करतो. जेव्हा त्यांचे डिफरंट साइन असतात, जो स्मॉलर असतो नंबर, तो बिगर नंबर मधून काय होत असतो? सबट्रॅक्ट होत असतो, मायनस होत असतो आणि जो लार्जर नंबर असतो त्याचं साइन तेथे बसलं जातं. पहा, येथे बिगर नंबर आहे 5 म्हणून याचं साइन येथे बसलं. येथे बिगर नंबर होतं 4 म्हणून याचं साइन येथे बसलं. जो नंबर बिग असणार आहे त्याचंच येथे काय बसणार आहे? साइन बसणार आहे. हे विसरायचं नाही. आता हे सगळे आता आपण पाहिलं ॲडिशन. तर आता आपण येथे इंटिजरचे काय पाहणार आहोत? सबट्रॅक्शन पाहणार आहोत. तर येथे सबट्रॅक्शनमध्ये आपल्याला सेम साइन दाखवण्यात आलेला आहे. हा सुद्धा पॉझिटिव्ह आणि हा सुद्धा पॉझिटिव्ह. पण काय होणार आहे? यांच्यात मायनस होणार आहे. तर
जो बिग नंबर असतो त्याचेच येथे आपल्याला डिस्क घ्यायचे आहेत आणि त्यातूनच आपल्याला हा नंबर कट करायचा आहे. जसं की 5 पॉझिटिव्ह नंबर आहे तर 5 पॉझिटिव्ह नंबर घेतलो आणि त्याच्यातून 3 हा मायनस केलो म्हणजेच काय 1, 2, 3 मायनस केलं तर राहिले किती? 2 पॉझिटिव्ह नंबर्स राहिले तर इथे आपल्याला आन्सर भेटलं पॉझिटिव्ह 2. दॅट आफ्टर येथे सुद्धा आपण सबट्रॅक्शन पाहणार आहोत. येथे निगेटिव्ह साइन्स आहेत दोघांना आणि यांचं सुद्धा आपल्याला इथे काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे. निगेटिव्ह 5 नंबर्स असल्यामुळे येथे 5 निगेटिव्ह डिस्क घेतलेला आहे. त्यातून आपल्याला निगेटिव्ह 3 काय करायचे आहेत कट करायचे आहेत. 1, 2 आणि 3 राहिले किती शिल्लक? 2 राहिले आणि त्यांचं साइन काय राहिला? निगेटिव्ह राहिला. तर इथे आन्सर आपल्याला भेटलं निगेटिव्ह 2. चला तर खाली आपण सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर विथ अ डिफरंट साइन पाहून घेऊया. हे पाहण्या अगोदर मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे. तर ते ट्रिक्स जर तुम्ही लक्षात ठेवला तर हे सगळे जे सम्स आहेत तुम्हाला काय होतील? इझी जातील. चला तर पाहून घेऊया. तर येथे आपल्याला पॉझिटिव्ह 4 देण्यात आलेला आहे. तर त्याला आपल्याला काय करायचं आहे? सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजेच काय मायनस करायचं आहे. कशामधून? निगेटिव्ह 2 मधून. तर येथे पण निगेटिव्ह साइन आहे आणि येथे पण निगेटिव्ह साइन आहे. जेव्हा निगेटिव्ह साइन जवळ-जवळ येतात, कुठे? जवळ-जवळ येतात, हा पॉझिटिव्ह 4 ॲज इट इजच राहणार. हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह मिळून झाला इथे पॉझिटिव्ह. काय झाला? पॉझिटिव्ह. कधी पॉझिटिव्ह होणार? जेव्हा निगेटिव्ह आणि निगेटिव्ह साइन एकमेकांजवळ असतात आणि समोर दुसरा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साइन असेल, तेव्हा येथे काय होणार आहे? ॲडिशन साइन येणार आहे. तर हा निगेटिव्ह 2 झाला आता पॉझिटिव्ह 2. कसं झाला हो? तर येथे काय झालं? हा निगेटिव्ह होता आणि हा सुद्धा निगेटिव्ह होता. निगेटिव्ह झाला पॉझिटिव्ह. तर अशा प्रकारे हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला आणि हा 2 झाला पॉझिटिव्ह साइन. तर हा सुद्धा पॉझिटिव्ह आणि हा सुद्धा पॉझिटिव्ह दोघांचे साइन काय आहेत? सेम. तर ॲडिशन होऊन हा झाला पॉझिटिव्ह 6. तर अशा प्रकारे निगेटिव्ह साइन जर जवळ असतील तर त्या कशात कन्व्हर्ट होतील? पॉझिटिव्ह साइनमध्ये कन्व्हर्ट होतील. हे विसरायचं नाहीये. तर त्याच रिलेटेड येथे आपल्याला क्वेश्चन्स देण्यात आलेला आहे. पहा पॉझिटिव्ह 4 मायनस निगेटिव्ह 2 म्हणजेच इथं आपण पाहिल्यासारखंच आता इथे जे पाहिलो तोच नंबर येथे दाखवण्यात आलेला आहे. निगेटिव्ह झाला इथे पॉझिटिव्ह. पहा निगेटिव्ह झाला पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह झाल्यामुळे दोन्ही नंबर झाले ॲड आणि इथं आपल्याला भेटला पॉझिटिव्ह 6 और फक्त 6 लिहिलं तरी चालेल. हा निगेटिव्ह नंबर कशात कन्व्हर्ट झाला? पॉझिटिव्ह नंबर्समध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. तर येथे आपल्याला भेटला पॉझिटिव्ह 6. आता त्याच प्रकारे अजून एक ट्रिक सांगणार आहे. आता आपण निगेटिव्हसाठी पाहिलो आपण ट्रिक. तर येथे काय सांगण्यात आलेलं आहे? फर्स्ट नंबर हा आहे निगेटिव्ह आणि मायनस आला आणि सेकंड नंबर आहे पॉझिटिव्ह. तर अशा वेळेस काय होईल? हा निगेटिव्ह नंबर, हा पॉझिटिव्ह नंबर. तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल निगेटिव्ह. तर या पॉझिटिव्ह 2 नंबरचं साइन चेंज झालं. हा झाला निगेटिव्ह आणि हा ॲज इट इज निगेटिव्ह 4च राहणार. पहा हा निगेटिव्ह 4ला निगेटिव्ह 4च राहिला. हा काय झाला? इथं दोघांचं काय होणार आहे? रिॲक्शन होणार आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर हा निगेटिव्ह 4 आणि हा निगेटिव्ह 2 मिळून हा झाला निगेटिव्ह 6. म्हणजेच काय झालं? जिथं सेम साइन होणार तिथं ॲडिशन होणार आणि जिथं डिफरंट साइन येणार तिथं मायनस साइन येणार. आता इथं आपण पाहिलं, इथं निगेटिव्ह होता आणि इथं सुद्धा निगेटिव्ह होता. दोन सेम साइन होते. तर तो कशात कन्व्हर्ट झाला? पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट झाला. आणि इथं निगेटिव्ह आहे आणि इथं पॉझिटिव्ह आहे. तर निगेटिव्ह पॉझिटिव्हचं काय झालं इथे? निगेटिव्ह साइनमध्ये कन्व्हर्ट झालं आणि हा निगेटिव्ह आणि हा सुद्धा निगेटिव्ह होऊन इथे काय तयार झाला? निगेटिव्ह साइन इथे तयार झालेला आहे. अशा प्रकारे येथे निगेटिव्ह 6 आलेला आहे. आता त्या रिलेटेड येथे आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.2 देण्यात आलेला आहे. पहा चला तर सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर येथे आपल्याला फर्स्ट क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे. राइट द करेक्ट सिम्बॉल
इन द बॉक्स बिलो. तर आपल्याला करेक्ट सिम्बॉल्स येथे लिहायचं आहे. तर फर्स्ट वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे -10 आणि सेकंड नंबर्स येथे प्रिंट झालेला नाहीये बाय मिस्टेकली. तर येथे आपण आपल्या मनानं लिहून घेऊया. मी इथे लिहिले 0 आणि हा 0 वर गेल्यामुळे मी इथे 0 लिहून घेतले. तर -10 आणि 0 मध्ये बिग वन कोण असणार आहे? मी आत्ताच पाठीमागे शिकवले. 0 हा निगेटिव्ह नंबरपेक्षा कधीही काय असतो? ग्रेटर असतो. ग्रेटर म्हणजेच काय? बिगर असतो. सगळे निगेटिव्ह एक नंबर्स एका साईडला आणि 0 हा त्यांच्यापेक्षा काय असतो? बिग असतो. म्हणजेच हा -10 0 पेक्षा काय झाला? स्मॉल झाला. तर 0 हा झाला बिग. तर हा साइन येथे बसेल. तर येथे आपण साइन देऊन घेऊया. त्याचप्रमाणे सेकंड वन क्वेश्चन येथे सांगण्यात आलेला आहे -19 अँड -5. मी काय म्हणले पाठीमागे? निगेटिव्ह नंबर्समध्ये जेवढा नंबर स्मॉल तेवढी त्याची व्हॅल्यू जास्त आणि जेवढा बिग असेल नंबर तेवढी त्याची व्हॅल्यू कमी. म्हणजेच इथं स्मॉल नंबर काय असणार आहे? सगळ्यात बिग असणार आहे आणि बिग नंबरचं व्हॅल्यू काय असणार आहे? सगळ्यात स्मॉल असणार आहे. तर -19 हा स्मॉल आहे कोणापेक्षा? -5 पेक्षा. तर साइन येईल -5 कडे. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे -3 आणि 0 म्हणण्यात आलेला आहे. जस्ट आत्ताच पाहिलं 0 हा बिगर असतो कोणापेक्षा? निगेटिव्ह नंबरपेक्षा. तर येथे साइन येईल 0 कडे. फोर्थ वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे 8 अँड 12. म्हणजेच यांना कुठलंच साइन नाही म्हटल्यावर हे काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत आणि पॉझिटिव्ह नंबर्समध्ये जेवढं बिग नंबर असणार आहे तेवढी त्याची व्हॅल्यू जास्त असणार आहे. म्हणजे इथे 12 काय आहे? 8 पेक्षा बिग आहे. तर येथे आपण 12 कडे साइन करून घेऊया. फिफ्थ वन क्वेश्चन आहे 5 का 0 बिग? तर येथे 5 बिग. कारण 0 पेक्षा सगळे पॉझिटिव्ह नंबर्स काय असतात? बिग असतात. काय असतात? ग्रेटर असतात किंवा बिग असतात. तर येथे 5 हा 0 पेक्षा काय झाला? बिग झाला. अँड सिक्स्थ वन आहे -3 बिग आहे का -9 बिग आहे? जस्ट आत्ताच पाहिलं स्मॉल नंबर असेल तर त्याची व्हॅल्यू जास्त आणि बिग नंबर असेल तर त्याची व्हॅल्यू कमी. तर इथे 3 नंबर हा स्मॉल आहे, त्याची व्हॅल्यू जास्त आहे 9 पेक्षा. तर येथे -3 कडे साइन येईल. दॅट आफ्टर येथे आपल्याला सेकंड क्वेश्चन देण्यात आलेला आहे. सॉल्व्ह करा म्हटलेला आहे. तर काही आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स आणि काहीकडे निगेटिव्ह नंबर्स दिलेले आहेत. त्यांचे आपल्याला काय करायचे आहेत? ॲडिशन्स करायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे 4 + 7 हा झाला 11. कारण दोघांचं साइन काय आहे? पॉझिटिव्ह आहे आणि जिथे सेम साइन असतात तिथे काय होणार आहे? ॲडिशन होणार आहे. आत्ताच आपण पाठीमागे पाहिलं. इथं -4 आहे आणि इथे -5 आहे. इथे सुद्धा निगेटिव्ह आहे. इथे सुद्धा निगेटिव्ह आहे. दोघांकडं सेम साइन. तर यांचं होणार ॲडिशन. तर ॲडिशन मध्ये येणार 9. पण सेम साइन असल्यामुळे जो साइन आहे तो साइन याला बसणार आहे. तर हा झाला -9. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन आहे -7 + 2. आता पहा बिग नंबर कोण आहे? 7 आहे. त्याला साइन कुठली आहे? निगेटिव्ह साइन आहे. स्मॉल नंबर कोण आहे? 2 आहे. त्याला कुठली साइन आहे? प्लस साइन आहे. तर -7 मधून आपण 2 कट करूया. तर येथे आपल्याला भेटणार 5 आणि जो बिग नंबर आहे त्याचं साइन येथे जाऊन बसणार आहे. तर हा होणार -5. दॅट आफ्टर फोर्थ वन क्वेश्चन येथे सांगण्यात आलेला आहे 10 + -2. तर 10 हा बिग आहे आणि पॉझिटिव्ह आहे. 2 हा स्मॉल आहे आणि निगेटिव्ह आहे. तर 10 मधून 2 कट झालं तर आन्सर आलं 8. साइन कोणाचं बसणार? जो बिग नंबर आहे त्याचंच साइन येथे बसणार आहे. पॉझिटिव्ह साइन दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल. अँड फिफ्थ वन आहे -63 + -32. तर हा सुद्धा निगेटिव्ह आहे. हा सुद्धा निगेटिव्ह आहे. जेथे दोन्ही साइन सेम येतात तेथे होणार ॲडिशन आणि साइन काय बसणार आहे? मायनस साइनच बसणार आहे. तर येथे आन्सर येईल -95. अँड सिक्स्थ वन आहे -71 + +71. दोन्ही नंबर सेम आहेत पहा 71. पण याला साइन आहे निगेटिव्ह आणि याला साइन आहे पॉझिटिव्ह. हे जस्ट लाईक अपोजिट नंबर सारखंच झालं.
अपोजिट नंबर्स मध्ये नंबर सेम असतात, साइन डिफरंट असतात आणि अँड ऑलवेज नंबर येणार 0. दॅट आफ्टर येथे आपल्याला थर्ड क्वेश्चन देण्यात आलेला आहे, सॉल्व्ह करा म्हटलेला आहे. चला तर सॉल्व्ह करून घेऊया. फर्स्ट वन क्वेश्चन आहे 78 मायनस -45. चला तर क्वेश्चन लिहून घेऊया. तर क्वेश्चन मध्ये लिहून घेतलो 78 मायनस -45. तर मी इथे काय म्हणले, इथं पण निगेटिव्ह साइन आणि इथं पण निगेटिव्ह साइन. जर दोन्ही साइन जवळ आले तर त्यांच्या जागी येणार पॉझिटिव्ह साइन. काय येणार? पॉझिटिव्ह साइन. तर अशा प्रकारे आपण लिहून घेऊ शकतो. पहा 78 ॲज इट इज लिहिलो आणि या निगेटिव्ह साइनच्या जागी आपण लिहिलो पॉझिटिव्ह आणि हा 45 निगेटिव्हच्या जागी झाला आता पॉझिटिव्ह. आता हा सुद्धा पॉझिटिव्ह नंबर झाला, हा सुद्धा पॉझिटिव्ह नंबर झाला. दोघांना ॲडिशन करा तर आन्सर भेटेल 123 म्हणजेच काय 123. दॅट आफ्टर सेकंड वन क्वेश्चन आहे -19 मायनस -27. तर येथे काय होणार, हा -19 ॲज इट इज राहणार. हा सुद्धा निगेटिव्ह आहे, हा सुद्धा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह साइन जवळ आले, यांच्या जागी बसणार प्लस साइन. तर पुढील स्टेपला येईल आन्सर. हा -19 ॲज इट इज बसला, निगेटिव्हचा झाला पॉझिटिव्ह, तर येथे आला पॉझिटिव्ह साइन. तर हा 27 झाला पॉझिटिव्ह आणि हा आहे निगेटिव्ह आणि हा झाला पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह मधून निगेटिव्ह नंबर काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. तर आन्सर येईल +8. कारण पॉझिटिव्ह नंबर हा बिग आहे कोणापेक्षा? निगेटिव्ह नंबरपेक्षा. निगेटिव्ह नंबर 19 आहे आणि पॉझिटिव्ह नंबर येथे 27 आहे. तर जेव्हा मायनस केलो जे आन्सर आलं ते 8 आलं आणि याला साइन कोणाचं बसणार? बिगर नंबरचं बसणार आहे. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे 148 मायनस -37. तर येथे सुद्धा हा 148 पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह साइन आलेला आहे, येथे सुद्धा निगेटिव्ह साइन आलेला आहे. दोघांचं साइन चेंज होणार आहे. निगेटिव्हच्या जागी येऊन बसणार पॉझिटिव्ह. तर येथे आपण अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो 148 प्लस का झालं? निगेटिव्हचा झाला पॉझिटिव्ह म्हणून येथे येऊन बसला प्लस. तर 37 इथे लिहून घेऊया आणि ॲडिशन करून घेऊया तर आन्सर येईल 185. फोर्थ वन येथे सांगण्यात आलेला आहे -120 मायनस 200. तर येथे या नंबरला साइन आहे आणि याला कुठलंच साइन नाही म्हटल्यावर याच्याकडे पॉझिटिव्ह साइन आहे. पण या पॉझिटिव्ह साइनच्या अगोदर येथे ऑलरेडी मायनस दिलेला आहे. तर दोघांचं साइन काय झालेलं आहे? सेम झालेलं आहे. काय झालेलं आहे? सेम झाल्यामुळे जिथे सेम साइन असतात, तिथे काय होणार आहे? ॲडिशन होणार आहे आणि त्याला निगेटिव्ह साइन बसणार आहे. जो साइन आहे तो साइन येथे जाऊन बसणार आहे. तर आन्सर काय झालं? -320. तर अशा प्रकारे येथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर फिफ्थ वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे -57 मायनस -48. हा -57 ॲज इट इज बसणार. तर हा निगेटिव्ह कट होऊन त्यांच्या जागी येणार पॉझिटिव्ह नंबर आणि अशा प्रकारे खाली आपण लिहून घेऊ शकतो. हा ॲज इट इज बसला, निगेटिव्हचा झाला पॉझिटिव्ह, तर येथे आला पॉझिटिव्ह साइन आणि हा 48 झाला पॉझिटिव्ह. आता हा आहे निगेटिव्ह आणि हा झाला पॉझिटिव्ह. -57 मधून आपल्याला 48 काय करायचे आहेत? मायनस करायचे आहे. तर आन्सर येईल -9 आणि हा -9 ला साइन कोणाचं बसलेलं आहे? निगेटिव्ह नंबर बिग आहे ना, याचं साइन या 9 ला इथे बसलेलं आहे म्हणून हा झालेला आहे -9. अँड लास्ट वन आहे -15 मायनस -24. तर -15 ॲज इट इज बसणार. हा निगेटिव्ह झाला पॉझिटिव्ह आणि हा 24 झाला पॉझिटिव्ह. तर अशा प्रकारे खाली लिहून घेऊ शकतो. हा ॲज इट इज बसला, निगेटिव्हचा झाला इथे पॉझिटिव्ह आणि हा 24 झाला पॉझिटिव्ह. तर 24 हा बिग्गर आहे कोणापेक्षा? -15 पेक्षा आणि हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे. तर येथे होणार मायनस. 24 मधून 15 कट झालं तर येथे आला 9 आणि 9 ला कोणाची साइन बसणार?
जो बिगर नंबर आहे 24 आणि त्याचं साइन आहे पॉझिटिव्ह. त्याचंच साइन या 9 ला इथे बसणारं आहे. दॅट आफ्टर येथे आपल्याला एक्सरसाइज 3 देण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. तर फर्स्ट वन क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. तर करेक्ट ऑप्शन्सला आपल्याला इथे चूज करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. तर येथे आपल्याला काय म्हणण्यात आलेलं आहे, फर्स्ट वन मध्ये -5 इज डॅश डॅश. तर -5 हा काय आहे असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर होल नंबर आहे का नॅचरल नंबर आहे का इंटिजर्स आहे का फ्रॅक्शन्स आहेत असं विचारण्यात आलेलं आहे. तर होल नंबर्स तर 0 पासून स्टार्ट होतात. 0, 1, 2, 3. तर होल नंबरमध्ये -5 येणार नाही. होल नंबरमध्ये सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात. म्हणजेच हा -5 होल नंबर नाहीये. नॅचरल नंबर्समध्ये पण सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि नॅचरल नंबर हा सुरू होतो 1 पासून. 1, 2, 3 डॅश डॅश आणि सगळे त्याच्यात पॉझिटिव्ह नंबर्स असतात. म्हणून हा -5 नॅचरल नंबर नाहीये. तर C1 सांगण्यात आलेलं आहे. तर इंटिजर्स आहेत का असं विचारण्यात आलेलं आहे. तर इंटिजर्समध्ये सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि 0 सुद्धा इन्क्लुडेड असतो. तर हा झाला -5 झाला इंटिजर्स. काय झाला? इंटिजर्स. तर इथे आपण आन्सर टिक करून घेऊया. सेकंड वन विचारण्यात आलेला आहे, -5 बिग ऑर अ 0 बिग असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर 0 हा ऑलवेज काय असतो? ग्रेटर असतो, बिग असतो. कोणापेक्षा? तर सगळ्या निगेटिव्ह नंबर्सपेक्षा. कोणापेक्षा? सगळ्या निगेटिव्ह नंबर्सपेक्षा तो काय असतो? बिग असतो. तर येथे हा -5 काय झाला? स्मॉल झाला. कोणापेक्षा? या 0 पेक्षा. तर येथे आपण 0 ला काय करून घेऊया? बिगर साइनकडे टिक करून घेऊया. 0 हा झाला बिग. सेकंड वन क्वेश्चन येथे विचारण्यात आलेला आहे. स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे हे सांगा म्हणलेलं आहे. जे वाक्य दिलेले आहे ते चूक आहेत का बरोबर आहे हे ते सांगा म्हटलेलं आहे. तर फर्स्ट वन काय सांगण्यात आलेलं आहे पहा. 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर 0 हा नॅचरल नंबर आहे का? पहिला विचार करा. 0 हा नॅचरल नंबर नाहीये. तर 0 हा कशात येतो? होल नंबरमध्ये येतो. कशात येतो? होल नंबरमध्ये येतो आणि नॅचरल नंबरचा सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे 1. कोण आहे? 1 आहे. तर 0 हा नॅचरल नंबरमध्ये येत नाही. तर हा सेंटेन्स किंवा हा स्टेटमेंट आहे रॉंग. तर येथे आपण फॉल्स लिहून घेऊया. दॅट आफ्टर सेकंड क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे आपल्याला, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. तर इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की सगळे जे नॅचरल नंबर्स आहेत ते होल नंबर्स आहेत म्हणून असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर आत्ताच आपण इथे पाहिलो की होल नंबर हा स्टार्ट होतो 0 पासून आणि पुढे 1, 2, 3, 4 सगळे डॅश 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 सगळे नंबर्स येत जाणार आहेत त्याच्यात. म्हणजेच होल नंबर्समध्ये सगळे नॅचरल नंबर्स असतात आणि प्लस येथे असतो 0. तर याच्यावरून समजून आलं की सगळे नॅचरल नंबर्स हे होल नंबर्स आहेत. तर हा स्टेटमेंट आहे करेक्ट. तर येथे आपण करेक्ट म्हणूया किंवा ट्रू म्हणूया. थर्ड वन इथे सांगण्यात आलेलं आहे, ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर्स असे इथे म्हणण्यात आलेलं आहे. सगळे होल नंबर कुठून स्टार्ट होतो? 0, 1, 2, 3 डॅश डॅश डॅश. तर इथे काय म्हणलेले आहेत? सगळेच होल नंबर हे नॅचरल नंबर्स आहेत असे इथे म्हणण्यात आलेलं आहे. सगळे नंबर्स येतील पण 0 येणार नाही. मग सगळेच कुठे आले याच्यात? 0 सोडला तर उरलेले सगळे येणार, पण 0 आला नाही. पण क्वेश्चनमध्ये काय म्हणलेलं आहे? ऑल म्हणलेलं आहे, सगळेच म्हणलेलं आहे. तर हा स्टेटमेंट आहे रॉंग. तर आन्सर येईल फॉल्स. तर इथे आपण क्रॉस करून घेऊया किंवा फॉल्स सुद्धा लिहून घेतलं तरी चालेल. फोर्थ वन येथे सांगण्यात आलेलं आहे, सम ऑफ अपोजिट नंबर इज 0. तर कुठलेही 2 नंबर्स घ्या, सेम घ्या, एक पॉझिटिव्ह घ्या आणि एक निगेटिव्ह घ्या. त्या दोघांचे इथे काय करा म्हणलेलं आहे? सम. सम म्हणजेच काय? ॲडिशन करा म्हणलेलं आहे. त्याचं आन्सर ऑलवेज काय भेटणार आहे आपल्याला? 0. 3 घ्या, 2 घ्या किंवा कुठलाही नंबर घ्या. त्या दोघांना आपण जेव्हा ॲड करतो, तेव्हा इथे आपल्याला आन्सर भेटणार आहे 0. तर हा स्टेटमेंट आहे करेक्ट. तर इथे टिक करून घेऊया.
अँड नेक्स्ट वन इथे थर्ड क्वेश्चन सांगण्यात आलेला आहे. काही नंबर्स दिलेले आहेत आपल्याला 4 नंबर्स. त्या 4 नंबर्सला आपल्याला असेंडिंग ऑर्डर्समध्ये लिहायचं आहे. म्हणजेच काय? स्मॉल नंबर टू बिग नंबर्समध्ये त्यांना अरेंज करायचं आहे. चला तर करून घेऊया. तर अशा प्रकारे येथे आपण स्मॉल नंबरपासून बिगेस्ट नंबरपर्यंत त्यांना अरेंज केलं. हा झाला असेंडिंग ऑर्डर. दॅट आफ्टर फोर्थ वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे. तर येथे आपल्याला 1 to 9 या नंबरचा वापर करून एकदाच वापरायचा आहे. 1 to 9 मधले कुठलेही नंबर्स वन टाइम वन्स ओनली यूज म्हणलेला आहे. वापरून येथे आपल्याला 5 डिजिट नंबर्स तयार करा म्हटलेला आहे. काय करा म्हटलेला आहे? 5 डिजिट नंबर करा म्हटलेला आहे. आणि तो एक लार्जेस्ट नंबर असायला पाहिजे आणि तो स्मॉलेस्ट नंबर असायला पाहिजे आणि त्यांना नंबर्समध्ये लिहा आणि त्यांचे इनवर्ड्स लिहा असं म्हटलेलं आहे. चला तर लिहून घेऊया. तर 5 डिजिट नंबर्स 1 to 9 पासून तयार झाला. सगळ्यात लार्जेस्ट पॉसिबल नंबर आहे 98,765. तर हा झाला नंबर्स. येथे आपण इनवर्ड्समध्ये पण लिहून घेऊया. अँड स्मॉलेस्ट नंबर झाला 12,345. तर त्याचं सुद्धा इथे आपण इनवर्ड्स लिहून घेऊया. दॅट आफ्टर फिफ्थ वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे. ड्रॉ अ नंबर लाईन ऑन युअर नोटबुक. शो द नंबर -5, 3, -3 अँड 7 ऑन इट. तर येथे आपल्याला नंबर लाईन ड्रॉ करायचा आहे. या नंबर लाईनवर 0च्या राईट साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असणार. 0च्या लेफ्ट साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स असणार. तर याच्यावर आपल्याला -5, +3, -3 आणि 7 दाखवा असं म्हटलेलं आहे. चला तर दाखवून घेऊया. अशा प्रकारे येथे आपण सर्कल करून घेऊ शकतो पहा त्या नंबर्सला. आणि त्या रिलेटेड येथे क्वेश्चन्स विचारण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. व्हॉट आर द नंबर्स इन राईट साइड ऑफ 0 कॉल्ड? 0च्या राईट साइडला जे काही नंबर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर आहे पॉझिटिव्ह नंबर्स. त्यांना आपण काय म्हणतो? पॉझिटिव्ह नंबर्स म्हणतो. तर कसं लिहायचं? नंबर्स ऑन द राईट ऑफ द 0 आर कॉल्ड पॉझिटिव्ह नंबर्स. अँड नेक्स्ट वन क्वेश्चन इथे विचारण्यात आलेला आहे. व्हॉट आर द नंबर्स ऑन द लेफ्ट ऑफ द 0 कॉल्ड? तर 0च्या लेफ्ट साइडला, कुठे? लेफ्ट साइडला जे काही नंबर्स आहेत त्या नंबर्सला आपण काय म्हणतो असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर त्यांना आपण इथे निगेटिव्ह नंबर्स म्हणतो. तर अशा प्रकारे आपण लिहून घेऊ शकतो. नंबर्स ऑन द लेफ्ट ऑफ द 0 आर कॉल्ड निगेटिव्ह नंबर्स. दॅट आफ्टर सिक्स्थ वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे. अ डिस्ट्रिक्ट स्पेंट 69,27,762 rupees in the financial year 2023-24 and 88,36,584 rupees in the financial year 2024 and 25 for the environmental protection. What is the total expenditure for environmental protection in these top financial years? How much more money was spent in 2024 and 25 compared to the 2023 and 24? तर येथे काय म्हटलेलं आहे? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी म्हणजेच काय? एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट व्हावं यासाठी 2023 आणि 24 मध्ये एवढं खर्च करण्यात आलं. कुठं? डिस्ट्रिक्टमध्ये, जिल्ह्यामध्ये. आणि 24 आणि 25 मध्ये एवढं खर्च करण्यात आलं. तर दोन्ही वर्षात टोटल किती खर्च झालं? टोटल एक्सपेंडिचर किती झालं? इथं विचारण्यात आलेलं आहे. आणि 2024 आणि 25 आणि 2023 आणि 24 मध्ये दोघांमध्ये जास्त खर्च कुठं झालेला आहे असं इथे विचारण्यात आलेलं आहे. चला तर आन्सर काढून घेऊया. तर डिस्ट्रिक्ट एक्सपेंडिचर खर्च म्हणलेलो आहोत. तर टोटल खर्च किती झालेला आहे? हा आहे 2023 आणि 24 चा आणि हा आहे 2024 आणि 25 चा. दोघांचं टोटल खर्च विचारण्यात आलेला आहे. टोटल एक्सपेंडिचर म्हणजेच काय करणार आहोत आपण इथे? ॲडिशन करणार आहोत. तर ॲडिशन केल्यावर आपल्याला भेटलं आन्सर. किती भेटलं? 1,57,64,346 असं आपल्याला आन्सर भेटलेलं आहे. तर
कुठल्या वर्षी किती जास्त खर्च झालेला आहे हे सुद्धा इथे आपल्याला सांगायचं आहे. तर आन्सर येईल डिफरन्स. किती दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे? तर किती जास्त खर्च झालं 2024 मध्ये 19,08,822 रुपीचं जास्त खर्च झालेले आहेत. तर अशा प्रकारे येथे आपण आन्सर लिहू शकतो 19,08,822 more spent in 2024 and 25. That after 7th one question इथे देण्यात आलेला आहे. Write the numbers 1 to 9 in the given box in a such a way that each numbers appears only once and their verticals and horizontal diagonal sums are equal. तर या बॉक्समध्ये आपल्याला 1 to 9 नंबर्स असे लिहून घ्यायचे आहेत. त्यांना आपण आडवं किंवा उभी किंवा तिरपी जरी त्यांचं ॲडिशन केलं तर सगळ्यांचं ॲडिशन्स काय यायला पाहिजे? सेम यायला पाहिजे. तर इथं आपण पहिला जे हॉरिझॉन्टल आहेत त्यांचं ॲडिशन पाहून घेऊया. 8 + 1 9, 9 + 6 झाला 15. तर असं सुद्धा आपल्याला 15 यायला पाहिजे. तिरपं सुद्धा आपल्याला 15 यायला पाहिजे आणि व्हर्टिकली सुद्धा आपल्याला 15 यायला पाहिजे. तर असे नंबर्स आणि वन्स अ टाइम एकदाच यूज करायचे आहेत. ओन्ली एकच सिंगल येथे आपल्याला नंबर यूज करायचा आहे 1 to 9 मध्ये. तर येथे ऑलरेडी 1 2 3 5 6 8 चा वापर करण्यात आलेला आहे. तर इथे आपल्याला 4 7 आणि 9 लिहून घ्यायचं आहे. तर कुठं कुठं कुठले नंबर बसतील आपण पाहून घेऊया. तर येथे बसणार 4. जेव्हा तुम्ही 8 + 3 + 4 ॲड कराल तर तुम्हाला येथे भेटणार आहे 15. आणि जेव्हा तुम्ही येथे 9 लिहाल 4 + 9 + 2 इथे सुद्धा तुम्हाला 15च भेटणार किंवा 9 + 5 + 1 जरी ॲडिशन केला तर इथे सुद्धा तुम्हाला 15च भेटणार. आणि इथे आपण 7 नंबर लिहून घेऊया आणि तुम्ही हॉरिझॉन्टली जरी ॲड केलात इथे तुम्हाला 50च भेटणार आहे आणि व्हर्टिकली जरी ॲड केलात येथे सुद्धा तुम्हाला 15च भेटणार आहेत. तर अशा प्रकारे तिरपं राहू द्या, आडवं राहू द्या किंवा उभं राहू द्या, सगळ्यांचं सम ॲडिशन काय यायला पाहिजे? इक्वल यायला पाहिजे. अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3 इन द वर्ड्स ऑफ नंबर्स हा लेसन पाहिलो आणि एक्सरसाइज आणि प्रॅक्टिस सेट 3.2 हा सुद्धा पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.